हॅलो हाय गाईज वेलकम बॅक माय चॅनल. आज आपण कप्तान ड्रेसची कटिंग अँड स्टिचिंग बघायची आहे. त्यासाठी अस्तर घेतलेला आहे 2 मीटर आणि ही ओढणी आहे. ओढणीचं कप्तान आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी ओढणीचे जे बॉर्डर आहे ते आपल्याला साईडमध्ये घ्यायचे आहे. प्रथम अस्तरवर मापे टाकून घेऊया. रेग्युलर ज्या कुर्तीची मापे टाकतो त्याचप्रमाणे आपण टाकायचे आहेत. शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे. तर मी 6 इंचवर शोल्डर घेत आहे. खालती मी 6.25 इंचवर मार्किंग करून घेत आहे. छातीचा चौथा प्लस 2 इंच ते 1.5 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. कमर उंची घ्यायची आहे. कमर उंची माझी 13.5 आहे. 19 इंचावर इथं सीट घ्यायचं आहे. इथं कमरेचा चौथा प्लस 2 इंच घेणार आहे आणि इथे सीटचा चौथा प्लस 1 इंच घ्यायचं. ह्या सर्व मार्किंगला पट्टीने जोडून घ्यायचं आहे. घेर घ्यायचा आहे. घेर मी इथे 13.5 इंचवर घेत आहे. आपण इथे ए लाईनचं माप टाकत आहे. साईड कट करायचं नाही याला, म्हणून इथं 13.5 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. वर खाली कापड असेल तर अशा पद्धतीने रेघ मारून घ्यायची आहे. सीटपासून कापड घेत जायचं आहे. खाली तर मार्जिनसाठी मी 1.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 इंच पण घेऊ शकता. मुंड्याकडे पुढच्या भागाला 1 इंचचा शेप द्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागाला 1.25 इंचचा मी इथे शेप देत आहे. पुढचा मुंडा थोडा आत घेऊन शेप द्यायचा आहे. आत मी इथं 1.25 इंच आत जाऊन इथं काय करणार आहे, असे मार्किंग करून शेप देणार आहे आणि बाहेरच्या पाठीमागच्या मुंड्याला बाहेरच्या साईडला जाऊन शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने, आणि हे कट करून घ्यायचं आहे. इथं माझं सगळं कट करून झालेलं आहे. आता हे 2 भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. घेरच्या इथं पण कट करून घ्यायचं आहे. भाग वेगवेगळे झाल्यानंतर पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथे आता गळ्याची मापे टाकून घेऊया. त्यासाठी 3.25 इंच ची मी रुंदी घेत आहे. 1.25 इंचाचा शोल्डरचा उतारा देत आहे. 6 इंचचा इथं गळ्याची लांबी घेत आहे आणि गळ्याचा आकार यू शेपमध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घेऊन ह्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे असले तर दोन्ही गळे एकसारखे करू शकतात. इथं मी पुढचा गळा यू पद्धतीने करत आहे आणि पाठीमागच्या गळ्याला आपल्या रेग्युलरली गोल गळा मी इथं तयार करून घेत आहे. ते पण 6 इंचाचाच आहे गळा माझा. इथं आता गोल तयार करून घेत आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. दोन्ही गळे पण इथं कट करून झालेले आहेत. शोल्डर उतारा पण कट करून घ्यायचा आहे. जेव्हा एकसारखे गळे असतात तेव्हा मेन फॅब्रिकची अशा प्रकारे घडी घालून तुम्ही गळ्याचे आकार काढून कट करू शकतात. पण माझे गळ्याचे आकार वेगवेगळे आहेत आणि एकच साईजचे आहे, म्हणजे 6 इंचाचेच आहेत. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही मेन फॅब्रिकची अशी घडी घालून घ्या आणि याला फोल्ड करून घ्या. अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घेतल्यानंतर हे जे आपले मधलं जे सेंटर मिळालेलं आहे तिथं मार्किंग करून घ्यायची आणि मेन फॅब्रिक असं ओपन करून घ्यायचं. जिथे मार्किंग करून घेतलेली आहे तिथे आपण काय करायचं आहे, आपलं जे अस्तर आहे ते ठेवायचं आहे असं सेंटरला. मार्किंगच्या इथं शोल्डर घ्यायचं आहे तिचा, आणि इथं मी अशी एक लांब रेघ मारून घेते, ज्यामुळे कळतं की कुठं आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे. त्यासाठी इथे ठेवून घेतल्यानंतर कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. वर खालती अजिबात करायचं नाही आहे. याचप्रमाणे दुसऱ्या साईडला पण दुसरा भाग ठेवून घ्यायचा आहे. हे माझं पुढचा भाग आहे. आता पाठीमागचा भाग पण अशाच पद्धतीने ठेवायचा आहे आणि ह्याला पण गळ्याचा आकारची मार्किंग करून घ्यायची आहे.
बघा अशा. नाही तर तुम्ही काय करू शकता, शोल्डरवर थोडंसं शोल्डर ठेवून पण बरोबर असं आकार घेऊन कट करून घ्या. म्हणजे गळा वर खालती पण होत नाही आणि शोल्डर जेव्हा आपण शिवतो तेव्हा गळा लांबत पण नाही. ही सोपी पद्धत आहे. हे बिगनर्सला खूप सोपं जाते. अशा पद्धतीने मापे टाकून कट केल्यानंतर हे व्हिडिओमध्ये आलेलं नव्हतं म्हणून मी नंतर बघितलं. हे बघा आता हे व्यवस्थितपणे मी घेतलेलं आहे इथं. आता पाठीमागं पुन्हा एक वेळा तुम्हाला मी दाखवून हे कट करून घेणार आहे. जर तुमचे गळे पण वेगवेगळे असतील पण आकार लहान मोठे असतील म्हणजे 5 असेल 6 असेल तर तुम्ही 4 पदरी कापडाची घडी घालून पण गळे कट करू शकता. पण माझे एकसारखे असल्यामुळे मी ह्या पद्धतीने गळे कट करून घेत आहेत. तुम्हाला जे सोपं पद्धत जातं त्या पद्धतीने पण तुम्ही कट करू शकता. या पद्धतीने माझे दोन्हीही गळ्यांचे कटिंग झालेली आहे. हे मेन फॅब्रिक असंच ठेवायचं आहे. अस्तर शिवून घ्यायचं आहे. अस्तरला उलट्या भागावर उलटा भाग ठेवून शोल्डर जोडून घ्यायचा आहे पाऊण इंचाचा आणि नंतर ते पलटून मग आणखी पाऊण इंचाचा शोल्डर जोडून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंगला येते म्हणून त्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने इथं पाठीमागं पण फिनिशिंग येतं आणि पुढं पण. मुंडा पण जोडून घ्यायचा आहे. मुंड्यासाठी तुम्ही जे पट्टी काढणार असेल जोडण्यासाठी ती तुम्ही क्रॉस कापडामध्ये पण काढू शकता किंवा सरळ कापडामध्ये पण काढू शकता. मी इथं सरळ कापडामध्येच कट करून घेणार आहे आणि हे माझं 1 ते 1.5 इंचाचं मी कापड कट करून घेणार आहे. आता गोट मारण्यासाठी तुम्ही सरळवर उलट्यावर पण जाऊ शकता किंवा उलट्यावरून सरळ पण येऊ शकता. हे तुमच्यावर आहे. मी इथं काय करणार आहे, सरळवरून उलट्यावर जाणार आहे. असं 2 पदरी घेऊन असं टिप मारत जायची आहे आणि हे कापड पलटवायचं आहे पाठीमागं किंवा तुम्ही पाठीमागून 2 पदरी कापड घेऊन पुढं पण पलटू शकता. इथे मुंड्याकडे मी पट्टी जोडून घेतलेली आहे. आता फिटिंग करून घ्यायची आहे. जिथं मार्किंग केलेली आहे तिथं फिटिंग करून घ्यायची आहे. इथं पण मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची आहे आणि दुमडपट्टी करायची आहे घेराला. इथं माझं झालेलं आहे फिटिंग करून. घेरला पण मी इथं दुमडपट्टी करून घेतलेली आहे. आता मेन फॅब्रिक ठेवायचं आहे ओपन करून. त्यावर आपलं हे पार्ट अस्तरचं उलटंच ठेवायचं आहे. हे मेन फॅब्रिक माझं सरळ आहे. आता हे आहे ते मी उलटं ठेवत आहे. जिथं आपण सेंटरची मार्किंग करून घेतलेली होती तिथं शोल्डर ठेवायचं आहे. म्हणजे हे आपण शोल्डरचीच सेंटरची मार्किंग केलेली होती गळ्यासाठी आणि हे गळा अशा पद्धतीने काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतल्यानंतर हे पलटून घ्यायचं आहे. मी इथं तुम्हाला पिन लावून दाखवते. इथं बघा मी इथं पिन लावून तुम्हाला हे गळा कसं जोडायचं दाखवते. बिगनर्स असला तर तुम्ही अशा पद्धतीचे पिन लावून पण तुम्ही गळा तयार करू शकता. हे बघा आता जे गळ्याचं माझं मेन सेंटर आलेलं आहे इथं माझं शोल्डर पण परफेक्टली आलेलं आहे. वर खालती अजिबात झालेलं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही गळा तयार करून घ्या. आता हे मी पूर्ण गळा तुम्हाला तयार करून दाखवते. इथं माझं पूर्ण गळा तयार करून झालेला आहे. हे आता बघा की हे माझं उलटं आहे. आता मी ह्याला पलटून घेणार आहे. आतमध्ये हे भाग होणार आहे सरळ भाग. बघा अशा पद्धतीने हे सरळ होणार आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे तिला मी बाहेर काढून घेते. हे सरळ झालेलं आहे. हे पण सरळ भाग झालेला आहे म्हणजे आतलं भाग पण सरळ झालेला आहे आणि मेन फॅब्रिक पण आपलं काय झालेलं आहे, सरळ झालेलं आहे. हे बघा आता हे काय करायचं, ह्याला दाबटीप मारून घ्यायची आहे गळ्याला म्हणजे गळ्याला फिनिशिंग येते. हे शोल्डर थोडं बाहेर येत असेल तर इथं तुम्ही हलकीशी शिलाई मारू शकता. त्यामुळे शोल्डर बाहेर येत नाही किंवा प्रेस करून घ्या म्हणजे छान बसतं. आता हे काय करायचं आहे, जे आतलं अस्तर आहे त्या मापाचं सगळं इथं मार्किंग करून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. मार्किंग करून आणि टिप मारून झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या ड्रेसचा फायनल लुक दाखवते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची जी बेल आहे त्याला प्रेस करा आणि ज्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा.
तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ बघितले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. हे बघा आता या ड्रेसचा फायनल लुक. हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय, सी यू अँड टेक केअर.